शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या. आधार अपडेट. केवायसी मुळे शेतकऱ्याचे 14 कोटी पडून. दुष्काळ, गारपीट, अवेळी पाऊस, अतिवृष्टीचे अनुदान. काही शेतकऱ्याचे आधार अपडेट केलेले नाही, त्यांनी ते अपडेट करून घ्यावे. काही शेतकऱ्याचे क्षेत्र 3 हेक्टरपेक्षा जास्त असून काहीची 2 पेक्षा अधिक गावात शेती आहे. त्यांनी तलाठ्यांशी संपर्क साधून एका गावातील नाव कायम ठेवावे. काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. काहींनी आधार, बँक पासबुकचे झेरॉक्स तलाठ्याकडे दिले नाही. सर्व त्रुटी दूर करण्याचे आवाहन तहसीलदारांनी केले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या तलाठ्याशी संपर्क साधून त्रुटीची तातडीने पूर्तता करून मदत अनुदान प्राप्त करून घेण्याचे आवाहन तहसीलदारांनी केले आहे. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. तब्बल 30 लाख महिलांची नावे वगळली. महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे बहुतेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. महिलांची मते मिळवण्यासाठी निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत सरकारने बनावट महिलांवर सुमारे 3000 कोटी रुपये वाया घालवले आहेत असा दावा केला जात आहे. असे असताना आता तब्बल 30 लाख महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. खुश खबर. आता सर्वसामान्यांना मिळणार हक्काचं घर. अर्थसंकल्पात मोठी घोषणा. निर्मला सीतारामन यांनी 2025च्या अर्थसंकल्पात स्वामी निधीची घोषणा केली आहे. या निधीचा उद्देश रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करणे, मध्यम आणि निम्न गटातील लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हा आहे. ई श्रम कार्ड. घरबसल्या मिळणार पैसे. सरकारने आणली नवी योजना. निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पांमध्ये पेन्शन योजनेचे काही लाभ देण्यात येणार आहेत. श्रम कार्ड. या पेन्शन योजनेसाठी श्रम कार्ड तयार करण्यात आले आहे. ई श्रम कार्ड म्हणजे काय? ई श्रम कार्डद्वारे लहान व्यवसाय, मजूर, मच्छीमार, मदतनीस, वाहन चालक आणि पशुपालक सारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आर्थिक मदत मिळणार आहे. यांना यात विमा संरक्षणासह दरमहा पेन्शनची सुविधा राहणार आहे. मजुराला वयाच्या 60 वर्षानंतर 3000 रुपये इतकी पेन्शन दिली जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ई श्रम योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल. घर बसल्या ई श्रम कार्ड बनवा. लाभार्थी घर बसल्या ऑनलाईन ई श्रम कार्ड घरी बनवू शकणार आहे. यात पेन्शन व्यतिरिक्त अनेक सरकारी योजनांचाही लाभ मिळणार आहे. कोणताही भारतीय कामगार ई श्रम कार्डसाठी अर्ज करू शकणार आहे. यात लाभार्थीचे आधार कार्ड त्याच्या मोबाईल नंबरशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे. बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी ई श्रम पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात. होम पेजवर जात ई श्रम या पर्यायावर क्लिक करून नोंदणी होईल. नवीन खाते उघडल्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर आधारशी लिंक करून घेणारा कॅप्चा कोड टाकायचा आहे. त्यानंतर EPFO आणि ESICच्या सक्रिय सदस्यांच्या माहितीसाठी होय नाही असं उत्तर देत OTPच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. पुढे विचारलेली वैयक्तिक माहिती भरून व्यवसायाचा प्रकार निवडायचा आहे. यानंतर बँकेची माहिती द्यावी. स्वयं घोषणा हा पर्याय निवडून सबमिट पर्यायावर क्लिक करायचे आहे. मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून एंटर करायचे आणि व्हेरीफाय बटनवर क्लिक करून ई श्रम कार्ड तयार होते. लाभार्थी हे कार्ड डाउनलोड करू शकणार आहेत. अशा प्रकारे ई श्रम कार्ड घरी बसल्या तयार होते. लाडक्या बहिणींचा KYC साठी रात्रभर चक्क बँकेसमोर मुक्काम. लाडक्या बहिणींनी घरून आणले जेवणाचे डबे. हदगाव, नांदेड. बँकेची KYC करण्यासाठी लाडक्या बहिणींना बँकेसमोरच रात्रभर झोपण्याची वेळ आली आहे. KYC न केल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही या भीतीने महिलांनी रात्रभर जागरण करीत बँकेसमोरच शिदोरी सोडली.